नमस्कार लाडक्या बहिणींनो, साठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। ती आनंदाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेचा जर का तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणे हे अत्यंत बंधनकारक आहे, कारण की ज्या महिलांनी ई-केवायसी केली त्यांनाच पैसे मिळणार आहेत। आणि लाडक्या बहिणींनो, बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत त्यांनी अजून सुद्धा ई-केवायसी केलेली नाही आणि त्यांच्यासाठीच अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे। ती आनंदाची बातमी म्हणजे राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची ई-केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत ही 18 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेली होती, परंतु आता ही मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे। म्हणजेच बऱ्याच महिलांची ई-केवायसी राहिलेली आहे। आता त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे। आणि ज्या कोणी महिलांना वडील नाहीत किंवा पती नाहीत त्यांची ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलवर कोणतीही सूचना उपलब्ध नव्हती, आता त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे। ती आनंदाची बातमी म्हणजे ज्या कोणी महिलांना पती नाही किंवा वडील नाही त्यांनी जे काही त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटी प्रमाणपत्र आहे ते अपलोड केल्याच्या नंतर त्यांची सुद्धा ई-केवायसी होणार आहे, तरी त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय आनंदाची अशी बातमी आहे। तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।